नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे पालकाची हटीव भाजी. खायला खूप छान लागतं आणि अगदी झटपट अशी रेसिपी आहे. कोणीही बनवू शकतं, अगदी पहिल्यांदा म्हटलं तरी बनवू शकतं. आणि पालक हा शरीरासाठी खूप छान आहे. रक्त ज्याला कमी असेल त्याने पालक हा नक्की खावा. खूप छान भाजी होते. पालक मी आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. चिरल्याच्या नंतर पालक धुवायचा नाही. आधीच आपल्याला पालक इथे धुवून घ्यायचा आहे. छान बारीक पालक चिरायचा. खूप मोठ्या पानांचा पालक बिलकुल आणायचा नाही. बारीक पानं असतात असा पालक आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे छान ना भाजी पण होते आणि लवकर शिजलाही जातो. पालक सगळा इथे छान चिरलेला आहे. मी थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत त्याच्यामध्ये. थोडीशी हरभऱ्याची डाळ, थोडीशी म्हणजे पोहे खायचा 1 चमचा आहे एवढी हरभऱ्याची डाळ घातलेली आहे. खूप छान लागते. तुम्हाला आवडलं तर घाला, नाही आवडत तर स्किप करा. छान सगळे आपल्याला इथे धुवून घ्यायची बरं का. हरभऱ्याची डाळ तशी घालायची नाही आणि थोडंच पाणी घालायचं भाजीमध्ये. खूप पाणी घालायचं नाही, मग भाजी शिजायला खूप टाईम लागतो. मीठ वगैरे काही घालायचं नाही आहे आपल्याला इथे. भाजी शिजायला थोडंसंच पाणी घालायचं, खूप नाही. गॅसवर भाजी ठेवायची, झाकण ठेवायचं, मीठ ठेवायचं नाही. 10 ते 15 मिनटात भाजी छान लो टू मिडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे आपल्याला. झाकण ठेवून तोपर्यंत आपण इथे मिरची, लसूण, जिरं हे मिक्सरला वाटून घेऊ. खलबत्त्यात वाटलं तरी काही हरकत नाही. भाजी खूप छान टेस्टी बनते. अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करून बघा. भाजी इथे छान शिजलेली आहे आपली. भाजी शिजलेली आहेच. इथे मी थोडेसे त्याच्यातले काय केलं, डाळी आणि शेंगदाणे जे आहेत ते साईडला केले. हरभऱ्याची डाळ आणि जे शेंगदाणे आहेत थोडेसे साईडला केले. आणि ना इथे मी 1 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे. कोणी ज्वारीचंही पीठ घालतं, पण आम्ही बेसन पीठच घालतो. छान टेस्ट येते. भाजी एकजीव होऊन येते. त्याच्यामुळं थोडंसं घालायचं, खूप नाही. भाजी आपली थोडी असेल तर थोडंच घाला, जास्त असेल तर थोडंसं जास्त घाला, पण खूप घालवू नका, मग खूप घट्ट भाजी होते. आणि इथे मी मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहे. खूप बारीक करायची नाही आपल्याला, एकदम एकदा चालू बंद करायचं असं मिक्सर आणि लगेच बंद करायचा. बघू शकता भाजीचा रंग जसाची तसा आहे, बिलकुल चेंज झालेला नाही आहे. जे कढईमध्ये राहिलेलं होतं तेही मी सगळं काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी भाजीला फोडणी देणार आहे. तेल घातलेलं आहे. लसूण घालायचा आपल्याला फोडणीला. लसणाने भाजीला छान टेस्ट येते. लसूण असेल तरच भाजी खायला खूपच छान लागते. लसूण परतल्याच्यानंतर इथे आपण जे मिरची, जिरं वाटलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे. लसूणही वाटलेलं आहे मी त्याच्यामध्ये. छान परतून घ्यायचं. परतल्याच्यानंतर इथे आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं, मीठ घालायचं नाही आहे. भाजी शिजताना कधीही मीठ घालायचं नाही, भाजीचा रंग काळा होतो. इथे मी हळद घातलेली आहे थोडीशी, खूप नाही घालायची. हिंग घातलं तरी काहीच हरकत नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला. जी भाजी आपली मिक्सरमध्ये फिरवली होती ती घालून घ्यायची. छान तडका द्यायचा भाजीला इथे. सगळं इथे मिक्स करून घ्यायचं. बारीकच गॅस ठेवायचा, मोठा गॅस ठेवायचा नाही. लो टू मिडियम गॅसवर भाजी इथे आपल्याला बनवायची आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालायचं आहे. खूप पाणी घालायचं नाही आहे आपल्याला इथे भाजीला. पातळ आवडत असेल तर नक्कीच तुम्ही इथे आणखीन पाणी घालू शकता, पण मला भाजी थोडीच करायची होती म्हणून मी खूप पाणी घातलेलं नाही आहे. छान सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे मी 1 मोठा चमचा ना दाण्यांचा कूट घातलेला आहे. भाजी एकदम एकजीव मिळून येते. खायला पण भाजी खूप छान लागते बरं का. जाडसरच कूट ठेवायचा, खूप बारीक कूट घालायचा नाही आहे आपल्याला इथे. सगळं इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी छान उकळून द्यायची आहे. भाजीला छान उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. भाजीचा रंग पण जसाची तसाच आहे. भाजीचं शिजताना मीठ घातलं ना तर भाजी पूर्ण काळी पडते, म्हणून आहे ना भाजी शिजताना मीठ कधीही घालायचं नाही. बिना मिठाचीच भाजी शिजवायची.
आधी पालक धुवून घ्यायचा, मग